नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहत आहे आपला आवाज. तुम्हा सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. सुरुवातीची बातमी आहे गेले 2 दिवस गाजत असलेल्या तहसीलदारांच्या व्हॉइस कॉल प्रकरणाची. 19 एप्रिलला आपटाळे येथील सर्कल भाऊसाहेब झोपले असल्याची बातमी आपला आवाजने प्रसिद्ध केली होती. यावर तक्रारदार संदीप उतरडे यांनी तहसीलदार आशा होळकर यांना संपर्क केला असताना तहसीलदार होळकर यांनी जुन्नरचे सगळेच लोक दररोज दारू पितात व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो अशा प्रकारचं कथित आणि बेजबाबदार वक्तव्य केलं होतं. आमदार शरदास सोनवणे आणि तालुक्यातील जनतेने आशा होळकर यांचा निषेध व्यक्त केला व आज निलंबनाची मागणीही केली. प्रांताधिकारी कल्याण पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या समोर आज सगळी ही कैफियत मांडली गेली. आशा होळकर यांच्या विरोधात तक्रारीचे पाढे वाचले गेले. पाहूयात नेमका सगळा काय आहे हा प्रकार. मी गणेश सांगडे, धालेवाडी तर्फे मिन्नेर. आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या जागेत जवळजवळ 10 ते 15 घरं झाली. मी मॅडमांना एक अर्ज पण दिला. त्यावेळेस आलो तर मॅडमांनी मला जवळ सुद्धा म्हणजे असं बसून नाही दिलं. काय तुम्ही बाहेर निवेदन द्या आणि जा, मी माझी कारवाई करते. त्या गोष्टीला 6 महिने झाले, पण त्यानंतर त्यांनी कसलीच कारवाई नाही केली. कोणालाही ग्रामसेवकांना सुद्धा एक कॉल करून सांगितलं नाही का त्याच्यात काय आहे काय नाही ते बघा म्हणून. तेजेवाडी ग्रामपंचायत सदस्य आमचं जवळ 10 वर्ष झालं मॅटर चालू आहे. नाव सांगतो जालिंदर निगमराव गोंगसे, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही 10 वर्ष झालं पत्र व्यवहार करतोय. बऱ्याक आहेत, 10-12 आहेत आणि गावात गावठाणात अतिक्रमण भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्हाला विकासाला अडचण गावात येते. लोकांनी 50 अर्ज केले, आता ते जागा मागतात आमच्याकडे, मग त्या बऱ्याक हटवा असे लोकांचं म्हणणं आहे. तर हा अर्ज मी आठवड्याला 2 वेळा येतोय. तो कोण आहे तो तिथला तो म्हणतो पाठवला व्हिडिओ कर, पाठवलाय पोलीस स्टेशनला, तुम्हाला बंदोबस्त भेटेल, मग तुम्ही ते काढून घ्या. अर्ज सुद्धा गायब झाले तिथून. तेव्हा याची दखल घेत नाही. 10 वर्ष झालं. हे बघा सगळं पेपरला सुद्धा बातमी दिली. विषय असा आहे का प्रत्येक तलाट्याच्या ताब्यामध्ये 2-2 डमी तलाठी तिथे ठेवलेले आहेत. सदर तलाठी असे जमिनीचे खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी इकडे तिकडे फिरतात. अजिबात कोणत्याही म्हणजे तिथं तलाठी हजर नसतात. डमी तलाठी ते लोकांकडून सातबाऱ्यासाठी 50 रुपये 40 रुपये असे जे मनाला वाटेल ते असे पैसे आकारतात. प्रत्येक लोकांना तिथं हेलपाटे मारायला लावतात. आता हे जे तलाठी कार्यालय प्रत्येक जण गावामध्ये झालं तर त्याचा म्हणजे लोकांना बी हेलपाटे वाचतील, काम पण होईल. पण या असं संबंधित म्हणजे या मॅडम तिथंच राहत आहेत, तिथंच ते महसूल भवन. तर त्यांना कधी वाटत नाही का बाबा एक मजला चढाव होती, ते काय परिस्थिती आहे, तलाठी किती उघडी, कार्यालय किती उघडी आहे, किती बंद आहे, हे कधीच बघत नाही. तीच परिस्थिती तिकडं आदिवासी भागामध्ये जवळजवळ वारंवार तिथं 24 तास जवळजवळ 100-150 मातीच्या गाड्या चालले. हे काहीतरी हंगामी काहीतरी परवाना काढतात माती उपसायचा, काहीतरी 50 ब्रास आणि 1000 ब्रासची तिथं वाहतूक केली जाते. फक्त नावाला कधीतरी महिन्यातून एकदा अशी काहीतरी कारवाई दाखवतात आणि सगळे हप्तेबाजीचे प्रकार चालू. मी तर असं डायरेक्ट थेट म्हणत रस्त्याची वर वाट लागलेली आहे तिथं. अजिबात येत तहसीलदार आहेत ना, एक म्हणजे कार्यक्षमच नाही, अजिबात अकार्यक्षम असं आम्ही म्हणतो. आता त्यांना मी इथं पोलिसांकडे गेलो. पोलीस म्हटले की तुमचे तहसीलदार जेव्हा आदेश देतील का बाबा तो त्यांनी दारू पिलाय, तुम्ही म्हणता ना तो दारू पिलाय झोपलाय, तर पण तहसीलदार जेव्हा तुम्ही ऑर्डर देतील आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करतो, त्याला पकडून आणतो. ही तहसीलदार त्या आपले पोलीस साहेब पोलीस निरीक्षक त्यांच्या समोर मी त्यांना तहसीलदारांना फोन लावला का मॅडम का अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. आपला महसूल विभागाचा हा अधिकारी अमुक अमुक आहे, सकाळ होतो तो गायबच होता. आता दुपारी आम्ही येऊन बघतोय तर तो खुशाल झोपलाय, बाहेर खाट टाकले, एक अपंग माणूस आहे कंत्राटी, तो बिचारा काम करतोय आणि हा झोपलाय मस्त पीक करतोय. आता त्याच्या जवळ गेली परत जवळ शूटिंग काढली, त्याचा घोरण्याचा आवाज मध्ये तिथे होते. पण असं झाल्याच्या नंतर त्याला आम्ही उठवल्याच्या नंतर त्याला उठायची सुद्धा सूद नाही, तो झोपूनच वाचतोय असतं ते पेपर आणि त्या तोंडातून असला आवाज म्हणजे त्याला उठतं सुद्धा येत नव्हतं. मग आता असा प्रकार घडल्याच्या नंतर आम्ही इथं जुन्नरला आलो. इथं बघितलं तहसीलदार नाही, एक सुद्धा नाही तहसीलदार नाही. आता क्लर्क काय करणार आहे, शिपाई काय करणार आहे. आता आम्ही नाईलाज केला, आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तिथं म्हटलो का बाबा असं अशी घटना घडली. पोलीस मात्र तुम्ही सांगा द्या तहसीलदार म्हणजे आम्हाला फोन जरी आधी दिला तर आम्ही दिला आणि अल्कोहोल जर त्यांनी घेतला असेल तिथं झालं लगेच पकडून आण.
पोलीस फोन लावून दिला, कुठे ऑर्डर देतात, काहीच नाही. आणि नंतर मी त्यांना फोन लावला तर ते असे म्हटले का ते दारू प्याला म्हणून त्यांनी काही गुन्हा केला का, खून केला का त्यांनी. तुमच्या जुन्नरची सगळी लोक तिथं दारू पितात आणि रोज सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो, तुम्ही काहीतरी मोठं घेऊन या उत्तरडी. म्हणजे अशी बोलायची त्यांची म्हणजे काय त्यांना पटलं पाहिजे होतं. तरी मी फोन करतो, मॅडम तुमचं म्हणणं हे चुकीचं आहे, हे चुकीचं म्हणणं आहे आणि तुम्हाला असं हे सांगितलंय नाही तुम्ही, मग काय तुम्हाला काय करायचं असेल ना मग कायदेशीर कारवाई करा. मग असं सुद्धा वक्तव्य म्हणजे इतकं उर्मट ते महिला आहे. म्हणजे आता कसं आता काय महिलांची कसं काय बोलावं म्हणजे बोलावं तरी मी मानच राखतोय शेवटी, असा विषय आहे. आणि सगळा भोंगळ कारभार महसूल खात्याची फार वाट लावलेली आहे महिला. बारोबट नंबर 39 हा 7/12 29/6/2016 माझ्या सासरे त्याच्यात होते. 29/6/2016 आणि 29/12/2017 ह्याच्यातून 4 जे कब्जेदार होते ते नाहीसे झाले आणि जे हिस्सेदार 29/12/2016 माझे सासरे कब्जेदार सदरी माझ्या सासऱ्यांचा फेरफार क्रमांक क61. मी माझ्या भावाच्या नामे जवळपास एक 14 गुंठे आमच्या धनगवडे गावामध्ये क्षेत्र घेतलेले आहे. त्याला जवळपास आता 14 महिने झाले साहेब. 14 महिने झाले अद्यापही त्या जमिनीच्या क्षेत्राचा खरेदी घेत होऊन अद्याप अजून फेरफार झाला नाही. आमच्या बंधूच्या नावाची जागा झालेली नाही. मी संबंधित तलाट्याला फॉलोअप घेतला ठाणे साहेबांना आमच्या. नंतर ठाणे साहेबांची बदली झाली. त्यानंतर ॲडिशनल चार्ज घेतला त्या चव्हाण मॅडमनी. नंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर परत त्या कामावरती आल्या, परत त्या 2 महिने रिझर्व गेल्या. आमच्याकडे त्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे धनगरवाडी, येडगाव, गणेशनगर, कैलासनगर, भोरवाडी आणि 14 म्हणजे 4-5 गाव त्या याच्या अंतर्गत येतात, त्या तलाट्याच्या अंतर्गत. तिथे कारभार ढेपळला होता. 2 महिने अक्षरशः आम्हाला तलाठी नव्हता. आमच्या विद्यार्थ्यांचे दाखले रखडले, पोरांचे उत्पन्न दाखले रखडले, रेशन कार्डचे कामं रखडली, सगळा ढेपळलेला कारभार होता. त्याच्यानंतर परत त्या आता ॲडिशनल चार्ज परत ठाणे साहेबांकडे दिला. त्यांना दोन ही 5-6 गावं ती 5-6 गावं काय हँडल अजिबात होत नाही. 4 दिवस इकडे येतात, 4 दिवस तिकडे येतात, कधी येतात का ताळमेळ कधी बसत नाही. त्याच्यानंतर तो आता फेरफार यांनी मला म्हटले, मी आमदार साहेबांच्या कानावर तो विषय घातला. म्हटलं दादा असाच विषय झाला, जवळपास 12 महिने झाले दादा, पैसे आमच्या भावाने गुंतवलेत, अजूनही अद्याप त्या गोष्टीत फेरफार झाला नाही. म्हणून मी हे दादा पण म्हणतो तू सर्कलकडे जा, सर्कलपासून मला फोन लावून दे. मी दादांना फोन केला, सर्कल त्यांच्याशी बोलले. ह्या घटनेला 2 महिने झाले साहेब, 2 महिने झाले अद्यापही अजून त्या सर्कलने आमच्या फेरफारची नोंद घातली नाही. गेले 2010 साली अर्ज केलेला होता जमीन रस्ता मिळण्यासाठी. आमची लोकवस्ती आहे, तिथे 8 घरं आहेत. प्रत्येक घरामध्ये 6 माणसं राहतात. आम्हाला जाण्या येण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा निवेदन केले, तर अर्ज वगैरे दिला, तहसील साहेबांना दिला, प्रांत साहेबांना पण दिला. काहीतरी त्रुटी काढल्या जातात, आमचं प्रकरण फेटाळून लावलं जातं. आमची इतकी गैरसोय आहे. आम्ही मॅडमनं सुद्धा दाखवलं होतं, सांगितलं होतं बऱ्याच वेळा, मॅडम आम्हाला घाईनी स्थळ पाहण्याची तारीख द्या आणि आम्हाला रस्ता मिळू द्या. आमची लहान लहान मुलं आहे तिथं, वडील म्हातारे वडील वगैरे असतात, त्यांना जायला जागा नाही तिथं. तर त्यांनी उडवाउडीचीच उत्तरं देत. आत्तापर्यंत आमची ना खूप मानहानी केली आणि प्रत्येक वेळेला ज्या तारखा पाडल्या जातं इथं एकही तारखाला त्या मॅडम हजर राहत नाहीत. एकतर इथं शिपाई येऊ देत नाही आतमध्ये. समजा पुकारलं नाव एकदा तर लगेच तो म्हणतोय चला आतमध्ये जायचं नाही, साहेबांनी सांगितल्याशिवाय येऊन द्यायचं नाही. म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणूस असून आम्हाला जर तुमची गाठ घेता येत नाही, आम्हाला जर आमचं म्हणणं मांडता येत नाही, तर आम्ही कुणाकडे जात मागावी. पाण्याची टंचाईच्या संदर्भात वेळोवेळी ग्रामसेवकला भेटतोय. ग्रामसेवक आहे निमगिरला, तो वेळोवेळी सहकार्य करत नाही. आणि हा काल आमदार साहेबांचा पत्र जोडला, त्यासाठी आमदार साहेबांकडे मला जावं लागलं. अजिबात आम्हाला आता सध्या येऊन पहा पाण्याची परिस्थिती. ते ग्रामसेवक गारे ते लिहून घ्या आणि त्याची त्वरित बदली करून टाका. गाव कोणतं तुमचं? निमगिरी. ज्यावेळेला आम्ही इथे येतोय त्यावेळेला मॅडम आमचं कुठल्याही प्रकारे दखल न घेता गवारीकडे पाठवतात. गवारी कुठल्याही प्रकारे अजिबात मॅडम उडवडीची उत्तरं चालतात. इथं मी 30 वर्ष झाले गायरान जागेवरचे अतिक्रमण करून माझं अतिक्रमण रजिस्टर करण्यासाठी 27/10/2015 हिरामणी साहेबांनी अर्ज भरून घेतला का तुझं अतिक्रमण नियमित करू म्हणून असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला माझा अर्ज 27/10 भरून घेतला. त्यांची बदली झाली. होळकर मॅडम मी ज्यावेळेला विचारायला आलो त्यांनी मला सांगितलं रितसर तुम्ही अर्ज करा, तोंडी प्रश्न विचारायचे नाही. त्यांनी असं मला बाहेर काढलं. आणि मी ज्यावेळेला अर्ज केला 1 वर्ष झाले अर्ज करून, तरी देखील मला त्या अर्जाची कुठल्याही प्रकारे माहिती मिळाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला, त्यांनी देखील खाली पत्र पाठवले. 1 महिना झाला इथं येऊन, ते देखील पत्राचं आज इथं आलो तर आज इथं सांगतात का आमच्याकडे ते आलंच नाही. मग अशी उडवडीची उत्तर केली जातात. 15/2015 आम्ही अपील केलं होतं. त्याच्यानंतर सरकारने सर्वे केला 29 जुलै 2016 वर्ष झालंय.
आणि आमच्या 6 लोकांचा एक माणूस आढळून तो पूर्व पश्चिम तो एकटा आहे दक्षिण उत्तर. आणि अजूनही रिप्लाय नाही. इकडे आलं तर म्हणजे सामाजिक काही अडचणी असतात तशा काही राजकीय अडचणी असतात. मॅडमला 2-3 वेळा भेटलो, अजूनही कुठल्या प्रकारे कारवाई झाली नाही. हा विषय झाला तालुक्याचा अपमान केला त्या विषयावर बोला. ते तर मला तो अधिकारी कार्यक्षम नक्कीच नाहीये, पण आमचा मुद्दा आहे, आमचा अपमान झालेला आहे. तालुक्याला दारुडे म्हटलेले अख्खे तालुक्याच्या दारुडे म्हणजे त्या विषय महत्वाचा आहे. फोनवर त्याच्यासाठी असं चालूच आहे. फोनवर ते असं सांगितलं जातं की जुन्नर तालुक्यातील जनता बेवडी आहे, दारू पिते. जनता दरबार लावा आपल्या तालुक्याचा. 2 दिवसापासून जो प्रकार घडलेला आहे तो मंडल अधिकारी सुपे यांच्या बाबतीत संदीप उत्तरडे यांची तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी काही माहिती जी तहसीलदारांना दिली होती. तहसीलदारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना काही गोष्टी चुकीच्या बोलल्या आणि ह्या संदर्भात मंडल अधिकाऱ्याची आणि तहसीलदारांची म्हणजे चौकशी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे हा एक भाग आहे याच्यामध्ये. त्यानंतर आत्ता जे आपण काही प्रलंबित प्रकरणाबद्दल काही जी रस्ता केस असेल किंवा तुमचं जमिनीवरचं 7/12चं नाव चुकलेलं आहे दुरुस्त करणे किंवा तुमच्या वडिलांचं फसवणूक करून नाव घेतलेलं अशा पद्धतीनं काय फसवणूक झालेली आहे. तर त्या बाबतीत आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आपण ह्या प्रत्येक तक्रारीचं निराकरण मी स्वतः तुमचं समाधान होईपर्यंत म्हणजे या ठिकाणी 8 दिवसामध्ये त्याच्यामध्ये मी कार्यवाही करतो. दुसरा मुद्दा आहे तहसीलदार यांनी जे वक्तव्य केलं तर त्याच्यामध्ये त्यांची जी बाजू आहे त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही कर्मचाऱ्याबद्दल ते मी वक्तव्य केलं होतं. मी जनतेबद्दल केलं नव्हतं. जुन्नर तालुका म्हटले नाही जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुक्यात येऊन द्यायचं नाही. मला फिर्याद द्यायची आहे त्या संदर्भात साहेब. 495 येऊन द्यायचं फायनल करायचं ते करा, पण माझी फिर्याद आता घ्या. असं आहे की तहसील ऐका ना जरा तहसील कार्यालय हे नागरिकांच्या दैनंदिन कामासाठी आहे आणि तहसीलदारांनी प्रत्येक येणाऱ्या नागरिकाला व्यवस्थित उत्तरं देणं आणि तहसील कार्यालयातल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं काम करणं हे अभिप्रेत आहे आणि ते महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे आहे. ते काही कोण वैयक्तिक उपकार करत नाही कुणावर. त्यामुळं त्याच्यासाठी शासन त्यासाठी पगार देतं. तर आता 3-4 प्रकारच्या तक्रारी आहेत. माती उपसा असेल किंवा यांनी सांगितलं गावठाणातलं अतिक्रमण आहे आणि खातेफोडीचा विषय आहे. ही जी सगळी जी चौकशी आहे त्याची मी स्वतः चौकशी करतो. 8 दिवसामध्ये तुम्हाला याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानकारक मी जबाबदारी ती घेतो. आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांकडे आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वरची प्रशासकीय कारवाई असेल, बदली असेल, निलंबन असेल त्यांचं मत मांडू द्या ना. तुम्ही थांबा ना. बाकी माझा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असेल किंवा जुन्नर आंबेगावच्या जनतेच्या बाबतीतला असेल अत्यंत चांगला आहे. सर्व नागरिक हे भजनी मंडळ किंवा कीर्तन किंवा सांप्रदायिक प्रवृत्तीचे आणि मनोवृत्तीचे आहेत आणि हा भाग एकदम म्हणजे लोकांची जी मानसिकता ती अत्यंत चांगली आहे. असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्याचं मी कधीही समर्थन करणार नाही आणि या बाबतीत जर काय आपल्या भावना दुखावल्या असतील तर प्रशासकीय या विभागाचा प्रमुख म्हणून मी सुद्धा आपली दिलगिरी व्यक्त करतो. एक शब्द तुम्ही ऐका आणि मग बाकीचा आपण निर्णय करू. त्या ज्या म्हटल्यात ना त्याच्या जे काही डिफाईन करते म्हणतात ते असं बोलतो नाही.
सगळ्या तोंडावर वाचलं. साहेब, मला काय म्हणायचं आहे, आमचं हे वाचून आमचा आक्षेप जुन्नर तालुक्याचा अपमान केला म्हणून आबरू नुकसान भरपाईचा दावा दावा बिवा नंतर पहिला गुन्हा दाखल करायचा. 5,000 प्रकरण साहेब प्रलंबित आहे. राजकारण केलं जातं, कार्यकर्त्यांची तोंड बघून कामं केली जातात. सर्वसामान्यांना न्याय मिळाला. दरम्यान उपस्थितांनी यावेळी आपल्या तक्रारी मांडल्या. यातील काही नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाण यांनी. जुन्नर महसूल विभागाचा कारभार कसा ढेपाळलेला आहे, या कारभाराचे कसे 12 वाजलेत. जुन्नर तहसील कार्यालयामधले काही जुने कागदपत्रही गहाळ झालेले आहेत. माझ्यासोबत मुरादे नावाचे ग्रस्त आहेत. काय त्यांना इथला अनुभव आला आहे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण, आपल्याला इथला काय अनुभव आला आहे? साहेब, मी इथे फेरफार काढायला मला सांगे, म्हणजे मी आलो होतो इथे. आता माझा जो मूळ फेरफार होता. कशाचा फेरफार होता? वारस फेरफार होता. आणि तो इथे आता मी काढायला आलो तर मला तो फेरफार मिळालाच नाही. तर दुसरा खोटा फेरफार त्यांनी बनवून मला दाखवला आणि दिला होता. तो फेरफार माझा नाहीच आहे, कारण माझे एक तर निकाल झालेला होता त्या फेरफारवरती. तुम्ही या संदर्भामध्ये वरिष्ठांकडे तक्रार करण्यात केली? तक्रार केली मी साहेब. अर्ज वगैरे सगळे माझे दिलेले आहेत, मी सगळे पोहोचेत माझ्याकडे. आणि त्याचे म्हणजे प्रांत साहेबांची पण मी हे केलेलं, अर्ज दिला होता सगळं. त्यांनी नियुक्ती केलेली आहे. आपण पाहतोय जुन्नर तहसील कार्यालयाचा कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे. वास्तविक सर्वसामान्य लोकांना न्याय मिळायला हवा, त्यांचे प्रश्न सुटायला हवेत. सध्या तीव्र उन्हाळा आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना या ठिकाणी येणं शक्य होत नाही. आपल्या शेतामधलं पीक असेल, पिण्याचे पाणी असेल, जनावरांचं पाणी असेल, अनेक कामं असतात. असं असतानाही या ठिकाणी जर हेलपाटे मारावे लागत असेल तर ते दुर्दैव आहे. काय वाटतं आपल्याला या कारभाराविषयी, आपण काय सांगाल? 1978 साली जो फेरफार गायब झाला 1533 रोकडी गावचा, तो वारस नोंदीचा फेरफार आहे. त्याची नक्कल माझ्याकडे आहे. आणि सदरच्या फेरफारावरती माननीय प्रांताधिकारी साहेब 2005 साली त्यांनी पोटवारस नोंद करावी यासाठी तहसीलदारांना हुकूम केले होते. हुकूम केल्यानंतर तलाट्याने त्याची अंमलबजावणी केली, त्याची नोंद झाली. आत्ताच्या ह्या पार्टीने इथल्या काही लोकांना, कर्मचाऱ्यांना हाताची धरून, ते विनावेतन कॅन्डिडेट आहेत, त्यांना 4 रुपये कोणी दिल्यानंतर त्या अक्षरशः शेतकऱ्याच्या फेरफारची पानं फाडतात. म्हणजे शेतकऱ्याचं काळीच फाडल्यासारखं आहे. जुन्नरचे लोक रोज दारू पितात, सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो. या कथित वक्तव्याचा, जुन्नरच्या तहसीलदारांच्या या कथित वक्तव्याचा जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी निषेध केलेला आहे. तारीख 24 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाला मी टाळे ठोकणार असं त्यांनी काल इशारा दिलेला होता. आता वाजलेले 11:15. आपण पाहतोय तहसील कार्यालय सुरू आहे. लोकांची कामं नियमात सुरू आहेत. चांगल्या प्रकारे लोकांना या ठिकाणी सेवा पण मिळते. तहसीलदारांनी हे केलेलं कथित वक्तव्य, त्यांनी जुन्नरकरांचा केलेला हा अपमान, याविषयी सर्वसामान्यांना काय वाटतंय? तहसीलदारांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं योग्य आहे का? मग काय सांगाल आपण? ही ज्या शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमीचं अशी वक्तव्य करणं गैरच आहे. आमदार साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. जुन्नर तालुका हा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा जन्म या जुन्नर तालुक्यामध्ये झाला. ह्या जुन्नर तालुक्यामध्ये सगळीच लोक अतिशय मधाळ आहेत. मात्र या लोकांबद्दल जर कोणी चुकीचं वक्तव्य करत असेल तर लोक अतिशय उग्रपणे होऊ शकतात. तहसीलदार आशाताई होळकर माझ्यासोबत एक महिला आहेत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. काय वाटतं त्यांना? मॅडम, आपण काय सांगाल? तहसीलदारांनी जे कथित वक्तव्य केलेलं आहे याविषयी आपल्याला काय वाटतं? नक्कीच जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यांनी लगेचच ताबडतोब शहानिशा करायला हवी होती. त्याबद्दल मग जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमून आमदार साहेबांच्या वतीने आम्ही सगळे त्यांचा निषेध करतो. नाही मॅडम, काही वेळेला कामाच्या ओघामध्ये किंवा त्यांना कदाचित वेगळं म्हणायचं असेल ते पटकनी बोलून गेल्या. त्याच्यानंतर ते सॉरीसुद्धा म्हणू शकत होत्या, मात्र त्यांनी याबद्दलच्या कुठल्याही कमेंट्स केलेल्या नाही. काय वाटतं आपल्याला? तेच त्यांनी कमेंट्स करायला पाहिजे होतं. त्यांचं चुकलेलं आहे हे त्यांनी त्यांच्या नंतर का होईना लक्षात आल्यानंतर की आपले जे कर्मचारी आहेत त्यांनी, मी तेच म्हणते की स्वतः चौकशी करून की काय नेमकं घडलेलं आहे त्यानंतर कमेंट्स करायला पाहिजे नव्हते. महसूल विभागाशी सर्वसामान्य लोकांचा नेहमीच सहभाग असतो. वास्तविक तहसीलदार आणि सर्वसामान्य माणसं यांचा अतिशय समन्वयाने चांगला संबंध असायला हवा. मात्र जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा समन्वय राहत नाही. जुन्नरचे प्रांत कल्याण पांढरे यांचंही काम चांगलं आहे. त्यांनीसुद्धा या अधिकाऱ्यांना काय कुठं चुकत असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, यांच्यामध्ये समन्वय करण्याची भूमिका बजावायला हवी. मात्र असं होताना दिसत नाही.
भविष्य काळामध्ये असाच जर ताणतणाव राहिला तर सर्वसामान्यांची कामं कधी मार्गी लागणार असाही या निमित्ताने प्रश्न निर्माण होतोय। या सगळ्या गोंधळानंतर दुपारी आमदार शरददादा सोनवणे यांनी प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली। कल्याणचे पांढरे उपविभागीय अधिकारी जुन्नर उपविभाग मंचर म्हणजे जे आता आपले प्रांत आहेत, मी काय म्हटले याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो। मान्य सरोरा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी पुणे विषय जुन्नर तालुक्यातील तहसीलदार यांना निलंबित करण्याबाबत। महोदय, मी लोकप्रतिनिधित्व करत असलेल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघामधील जुन्नरच्या तहसीलदार श्रीमती आशा होळकर यांनी त्यांच्या दैनंदिन आधिपत्याखाली काम करत असलेल्या सरकार श्री सुपे भाऊसाहेब यांनी मद्यप्राशन करून सरकारी कार्यालयात भर दिवसा झोप घेत असताना ग्रामस्थांनी पाहिले आहे। अशा सरकारी कर्मचाऱ्याच्या वागणुकीने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला आहे। त्यांनी संबंधित सरकार भाऊसाहेब सुपे यांची लेखी तक्रार तहसीलदार व पोलीस स्टेशन यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला। सदर तक्रार कोठेही दाखल करून घेत नसल्यामुळे श्रीमती होळकर यांना फोन केला असता कोणतीही चौकशी न लावता फोनवरून अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे घाणेरडे कृत्य तहसीलदार यांनी केले आहे। संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना तुमच्या जुन्नर तालुक्यातील सगळे लोक दररोज दारू पितात व त्यांचा दररोज सकाळी दारूचा वास येतो असे घाणेरडे जुन्नरच्या जनतेच्या बाबतीमध्ये अपमानास्पद शब्द तहसीलदारांनी वापरले आहेत। जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी तमाम जनतेच्या व शिवभूमीच्या वतीने श्रीमती आशा होळकर यांचा निषेध व्यक्त करतो व त्यांची ताबडतोब निलंबन व्हावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जुन्नरच्या शिवभूमीच्या जनतेचा अपमान केल्याबद्दल किमान 500 कोटी रुपयाचा आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात यावा। आज आम्ही सर्व शांततेच्या लोकशाही मार्गाने हे निवेदन महसूल विभागाने सादर करीत आहोत। योग्य कारवाई न झाल्यास वेळेप्रमाणे पुढील निर्णय करण्यात येईल, त्याची सर्व जबाबदारी महसूल विभागाची राहील। आपला शरद सोनवणे, किल्ले शिवनेरी आमदार। मला सांगा, याच्यामध्ये आपलं सगळं आले साहेब? माझं असं म्हणणं आहे, जबाबदारीची तालुक्याची नैतिक जबाबदारी माझ्या खात्यावर प्रशासन म्हणून आपण ती बाई काय म्हटली त्या बाईच्या म्हणण्याला आता काय अर्थ राहिलेला नाही। तुम्ही चौकशी जरूर करा, लोकशाहीचा भाग आहे, पण आमचे जे काही लोक येत आहेत याची पोलीस स्टेशनने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्या। तो गुन्हा दाखल करून त्यांची तातडीने चौकशी, तुम्हाला त्याच्या रिपोर्ट काय म्हणायचं ते म्हणा। माझ्या आयुष्याची सगळे इस्टेट वाया गेले तरी चालेल, पण ह्या बाईला आम्ही आदल लोकशाही मधून घडवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र। काय होश मध्ये बाई म्हणते, हे रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि या ठिकाणी माझ्या जनतेच्या शिवभूमीसाठी आम्ही दिवस रात्र लढतो, पण पैशाचा केवळ बाजार ह्या बाईंनी मांडला आणि विशेष म्हणजे केवळ मनमानी कारभार। 70, 75, 80 वर्षाच्या ज्येष्ठांना म्हणतात तुम्ही पर्यंत बाहेर व्हा। अरे बाहेर व्हा, मी काम करतोय 12-13 वर्ष झाले, तुम्हाला कधी बाहेर व्हा एक शब्द आले का? किती 2 ला या, रात्री 3 ला या, पहाटे 4 ला या, स्वागत आहे तुमचं, कारण तुम्हाला अडचण आलेली आहे, त्यासाठी आमची जबाबदारी आहे। आणि जर मग अशा पद्धतीचं जर वक्तव्य जर अशा पद्धतीने तहसीलदार करत असेल तर हे लोकशाहीला निंदनीय आहे, हे शिवभूमीला अशोभनीय आहे। निश्चितपणे त्याचा निषेध करत आहोत आणि आमची जर तक्रार दाखल करत असाल तर आम्ही शांततेचा मार्ग अवलंबू। जर तुम्हाला तक्रार दाखल नसेल करायची तर मात्र प्रशासनाचं आमचं इथं आजपासून जमणार नाही वस्तुस्थिती। बघा, या माणसावर मला सांगा, गेले 5 दिवस झाले काय केलं हो या बाईने? हा सुपे जो दारू पिऊन तिथं पडला आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं जनतेने, त्या बाबतीत बोलल्यानंतर कमीत कमी म्हटले पाहिजे ना, गुडके साहेबांना फोन करून मी त्यांना विचारलं काल, तुम्हाला ते त्यांना म्हटले, ते म्हटले साहेब मला असं वाटलं का त्याला ठीक आहे काय, त्यांनाही माहित नाही हा की तो साहेबांना कल्पना नाही, त्याचा अर्थ त्या बाईने फोन केलेला आणि कमाल आहे। 5 दिवस झाले, जनता काय मागते तुमच्याकडे असं आहे, त्यांना माहीत होत नाही की तो माणूस सर्कल आहे आणि सर्कल एवढ्या मोठ्या पदावर सर्कल म्हणजे छोटा माणूस आहे का? नाही, 7 सर्कल। माझी विनंती आपल्या अशी आहे, केवळ अधिकाऱ्यांना चांगल्या कामासाठी पाठीशी घाला, आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण अतिशय घाणेरड्या प्रवृत्तीच्या वाटचाल करणाऱ्या, या संपूर्ण लोकशाहीची हानी करणाऱ्या, चुकीच्या मात्र असलेल्या कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही पाठीशी घालू नका। जर चुकीचा म्हणून पाठीशी घालत साहेब तुम्हाला पण झोप येणार नाही।
आणि म्हणून माझी विनंती आहे, आता फिर्याद तर देणारच, घ्यावीच लागेल तुम्हाला. ती फिर्याद घ्या, गुन्हा नोंदवून घ्या. आम्ही आंदोलन नुकसानीचं सुद्धा आपण क्लेम करू आणि त्यांना जाऊ द्या ना, लोकशाही न्यायालयात जाऊ द्या. आम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या आज अंगावर जायचं नाही. त्यांनी ते असभ्य वागले म्हणून आम्ही असभ्य वर्तणूक त्यांच्या बाबतीत करणार नाही. पण त्यांनी जुन्नरच्या शिवमध्ये त्यांचं हे घालड्या वक्तव्य त्यांचं स्वतःचं अस्तित्व इथे ठेवू नये. त्यांनी तातडीने इथून बेदखल व्हावा अशी भूमिका आमची आहे. तुमच्याकडे घ्यावा. आणि साहेब तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही 8 दिवस म्हटले ना, तुम्ही इतके सक्षम आहे, तुमच्या तोंडावर सांगतो असं म्हणणं नाही. मी 2 वर्षे मला आता ते मला साहेब मला तुमच्या समोर मी बोलत नाही, पण मला काय बोलले माझे सगळे कार्यकर्ते साहेब, 2 वर्षाचा अधिक वेळ जर ड्यू असेल तर प्रांतांचा 1 दिवस 1 वर्ष वाढून घ्या ही सांगणे तमाम तुमच्या बाबतीमध्ये. त्यामुळे तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला माहिती सक्षमता. तुम्ही 48 तास बसले तरी तालुक्यातले पेंडिंग असलेले सगळे विषय मार्गी लावा. आम्हाला विषयाशी नाही मतलब, आम्हाला माहिती आहे तुम्ही मार्गी लावाल. पण अकार्यक्षम महिला की जिने महिलांच्या नावाला काळिमा पासला आणि कुठे अहिल्याबाई होळकर त्यांचं आयुष्यभर जनतेने आणि महाराष्ट्राने पूजन केलंय, आणि कुठे या आशा होळकर यांनी फक्त पैशाचा काळा बाजार मांडलाय आणि सर्वसामान्य माणसाच्या लोकशाहीला धक्का लावायचं काम केलाय. माझ्या पूर्वजांच्या असलेल्या अस्मितेला त्यांनी सांगितले का तुमचा 10 तालुका दारुडा तालुका आहे. मी निषेध करतो त्या भाईचा आणि तिचा गुन्हा नोंदवलाच पाहिजे. म्हणजे कुठलाही अधिकारी बेतालपणे तुम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत तरी वागणार नाही, तिचं निलंबन आहे. हाच आमचा एक पर्याय आहे. मी या बाबतीमध्ये मंत्री महोदयाशी बोलणार आहे, पालकमंत्र्यांशी बोलणार आहे, महसूल मंत्र्यांशी बोलणार आहे, कलेक्टरशी बोलणार आहे. इतक्या वर्ष आम्ही काम करतो, आम्हाला अधिकारी कसा वागतो हे आमचा फीडबॅक आमचा पक्का असतो. निश्चितपणे याचा गुन्हा नोंदवून घ्या. निवेदन तुम्हाला देतोय. तहसीलदार दिसल्या तर कायदा सुव्यवस्थेचा अडचण होईल. तहसीलदारांना पुण्याला पाठवून दे. गली गली में चोर है, आचाबाई चोर है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माननीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या जे आपल्यासोबत जी चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी, जिल्हाधिकारी साहेब सध्या रजेवर आहे सौरभराव साहेब, परंतु तो अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे साहेबांकडे तो चार्ज आहे. साहेब आज दिल्लीला आहेत. मी साहेबांशी बोलून त्यामध्ये तातडीनं मंडलाधिकारी सुपे आणि तहसीलदार आशा होळकर यांच्या गैरवर्तनाबद्दलच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करू. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जी प्रलंबित प्रकरण आहेत ती सुद्धा तातडीने निर्गत करण्याची मी तहसीलदार या शिवभूमीमध्ये मला तुमच्या आदर निलंबनाचे कार्य होते त्यांची ती चौकशी होतपर्यंत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी विभागीय कार्यालयाकडे घ्यायला सांगायला मला आमदार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवावं. ती बैठक समोर घ्या की ज्या वेळेला आमदार लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या विकासासाठी जेव्हा धावपळ करतो, अधिवेशन म्हणा, विविध योजना म्हणा, त्यावेळेला या तालुक्याची जबाबदारी लोकांच्या असलेल्या व्यवस्थेची कुणाची आहे? तहसीलदाराची आहे. मग या तहसीलदारांच्या बाबतीमधला रोष आणि तहसीलाचं हे बेताल वक्तव्य याची तुम्ही तातडीने नोंद घेऊन यांना आजपासून इथून त्या ठिकाणी निलंबित करून आम्ही तर गुन्हा दाखल करू. हा आमचा अधिकार आहे लोकशाहीमधला. पण तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी रेकॉर्डची चौकशी करून हे सुपे आणि या बाई आशा होळकर या दोघांचं सुद्धा तातडीने निलंबन करण्यात यावं ही माझी जाहीर या ठिकाणी मागणी आहे. तहसीलदार आतापासून ऑन ड्युटीवर येणार नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे जमा करा, कारण ते संरक्षण द्यायची जबाबदारी अधिकारी. तहसीलदार मी आपल्याशी बोलतोय आमदार म्हणून. तहसीलदार आताच्या मिनिटापासून इकडं फिरकणार नाही. ते त्यांच्या ऑफिसात ₹30 जर घेत असेल उतारा माग तर याचा काय?
हेच चाललंय. तहसीलदारचा विषय मी आपल्या तहसीलदार विषय मांडलेला आहे. दुसरा विषय अतिशय गंभीर आहे, खूप गंभीर, तुम्ही समजत नाही. आदिवासी पाड्यामध्ये प्यायला पाणी नाही आणि त्या बाबतीमधलं या बाहेर असलेल्या तहसीलदारांचं कामकाज अतिशय शून्य आहे. यांनी व्हिजिट सुद्धा केली नाही. मी 3 दौरे केलेत आणि मी त्यांना सांगितलं होतं की या बाबतीतला अतिशय जबाबदारीचा अहवाल सादर करा. ते फक्त आम्ही पाठवून दिलाय, सहाय्य घेतल्या पाठवून दिल्यात. आदिवासी बांधवांचा मोर्चा निघायच्या आधी माझी आपल्याला विनंती आहे साहेब की त्या बाबतीमधलं सुद्धा आपल्याला 24 तासाच्या आतमध्ये माझ्या आदिवासी बांधवांना प्यायचं पाणी प्रशासन म्हणून आज तुम्हाला मला हे द्यावंच लागेल. ही जबाबदारी आपल्या सर्वांना स्वीकारावी लागेल. तहसीलदारांना घरी पाठवा आणि इथल्या पिण्याच्या पाण्याची सोय करा आणि हे कागदपत्र जेवढे विषय असेल त्याचा जनता दरबार आपण लावू. आणि साहेब तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक दिवस जो अख्ख्या तालुक्याला बोलू, सगळे समरे आदरणीय कल्याणचे पांढरे साहेब कळाव करतील आणि त्याचं 8 दिवसात पुढच्या निवारण करतील. त्यामुळे आता याच्यापेक्षा काय वेगळं नाही आणि आपण गुन्हा दाखल करतोय हे लक्षात घ्या. याच्यापेक्षा चर्चा नाही. एक प्रशासनाला थोडंसं आपल्याला आता बांधून घेण्यासाठी आमदार साहेब आपण जी मागणी केलेली आहे की आजपासून तहसीलदार या कार्यालयामध्ये असणार नाही, आम्हाला महसूल विभागाच्या साहेबांनी नेमकं काय ओपिनियन आहे, काय ऍक्शन घेणार आहे ते सांगावं. कसं आहे की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसनुसार प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. चौकशीचा भाग असतो तो, ती जर केली नाही तर त्या पद्धतीनं ही चौकशी न्यायालयात किंवा कुठं टिकत नाही. त्यामुळं मी आपलं म्हणणं भावना सगळ्या मी समजून घेतलेल्या आहेत, अर्ज घेतलेले आहेत, सगळी वस्तुस्थिती माझ्यासमोर आहे. प्रचंड प्रमाणात प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता फक्त त्यांच्याकडून जे काही त्यांच्या 2 विषयाबाबतीतले खुलासा जो आहे तो मला घेणं आवश्यक आहे. किती दिवस लागतील? उद्यापर्यंत, उद्या सकाळी. दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसीलदार होळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत आमचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी आमदार शरद सोनवणे यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया. जुन्नरचे लोक दारू पितात, दुसऱ्या दिवशी त्यांच्या तोंडाचा वास येतो, अशा प्रकारचं कथित वक्तव्य जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांनी 4 दिवसापूर्वी केल्यामुळे जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आज जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केलेलं होतं, असं जाहीर केलेलं होतं. टाळे ठोको आंदोलन मात्र केलेलं नाही. दिवसभरामध्ये तहसीलदारावर गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारासाठी गुन्हा दाखल व्हावा म्हणून आमदार प्रयत्नशील आहे. त्यांचा अर्ज दाखल करून घेतलेला आहे. तहसीलदारांवर मात्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही. दिवसभरामध्ये काय काय घडलंय हे आपण जाणून घेऊयात. आमदार साहेब काय सांगाल, आपण काय नेमकं झालंय? तहसीलदार आशा होळकर खरं तर अक्षम्य अशी चूक केलेली आहे की ज्या चुकीला माफी होऊ शकत नाही. त्यांनी असं वक्तव्य केलं की तुमच्या जुन्नर तालुक्यातली सर्व लोक रोज दारू पितात व त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांच्या तोंडाचा दारूचा वास येतो. इतकं भावाह्य असलेलं वक्तव्य या शिवभूमीमध्ये केलं. शिवभूमीचा त्यांनी अपमान केला. छत्रपती शिवरायांना वंदन करणारी ही भूमी, इथे चैतन्य महाराजांनी संत तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी मंत्र हा असलेल्या इतिहास त्यांच्या असलेल्या चैतन्य भूमीपासून म्हणजे ओतूरपासून दिला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4ही भावंड ज्यांनी आपल्या तोंडातून वेद बोलवले त्या रेड्या समाधी आमच्या आळ्याला आहे. गुप्त विठोबा आमचा बेल्लेला आहे. अशा ह्या पवित्र भूमीमधून आणि अष्टविनायकापैकी उजरण लेण्याद्री असताना इथले लोक कष्टाळू आहेत, वारकरी आहेत, संत विचाराचे आहे. हिंदू मुस्लिम समाजाचं इथं ऐक्य असताना देखील आणि मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा दारूला त्या ठिकाणी निषेध असताना देखील तुमच्या जुन्नर तालुक्यातली सर्व लोक दारू पितात असं वक्तव्य त्यांनी जे केलंय त्याचा मी वारंवार निषेध केलाय. त्यांना माफी होऊ शकत नाही. म्हणून आज आम्ही जे आंदोलन सर्व मंडळी स्वइच्छेने जे काही जुन्नर तालुक्यातून लोक आली त्याच्यामधून सर्वांची आग्रहाची अशी भूमिका होती की इथे टाळा लावा आणि कार्यालय बंद करा. परंतु नव्याने ज्यांनी आता कमिशनर म्हणून चार्ज घेतला त्या चंद्रकांत दळवी साहेबांचा फोन झाला. त्यानंतर असलेल्या महसूल मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन झाला. त्यानंतर RDC असलेले मुठे साहेबांचा फोन झाला, RDC महसूलचे. त्यानंतर प्राण साहेब सकाळपासून इथे आहेत. जिल्हाधिकारी सौरव रामचा फोन झाला. त्यांची विनंती आम्हाला एकच होती, साहेब
आपण समन्वयक आहात. आपण तालुक्यामध्ये निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी प्रथम नागरिक आहात. आमची प्रशासन म्हणून एक विनंती आहे, आमच्यातला अधिकारी जो चुकला आहे त्या चुकीच्या बाबतीमध्ये आम्ही तात्काळ त्याला बोलवून घेतो. जुन्नरचा आजपासून 4 त्यांचा काढून घेतो आणि त्यांची चौकशी लावतो. त्याप्रमाणे प्रांत इथे सगळ्यापासून आले. विनंती केल्याप्रमाणे जुन्नरची जनता सुज्ञ आहे. त्यांनी एकाचा गुन्हा झाला म्हणून दुसऱ्या कोणालाही त्या ठिकाणी वेटीस धरलेला नाही आणि अशा पद्धतीने तो टाळे लावायचा जो काय समजा भूमिका होती आणि ऑफिस टाळे लावून बंद करायची भूमिका, त्याच्यावर थोडंसं आम्ही सगळे लोक शिथिल झालो. परंतु सकाळी 10 वाजल्यापासून तर आता सायंकाळी जवळ 5-5:30 वाजलेत. सर्व बाबतीमधल्या चौकशा झाल्या. अनेक लोकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. ह्या आशा होळकर ह्या कशा करप्टेड आहेत, ह्या कशा बेताल आहेत, ज्येष्ठ लोकांचा यांनी कसा अवमान केला. काही लोकांनी तर अक्षरशः त्यांच्या भावना अविवेश होत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले ज्येष्ठांच्या. अशा पद्धतीची बेताल वक्तव्य ह्या महिलेने आपल्या पदावर असताना गैरवापर केला. खूप अधिकाऱ्यांना म्हणजे दारू पिणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं आणि जी लोक वारंवार वाळूची तस्करी केली, ज्या ठिकाणी वारंवार मातीची तस्करी झाली, जिथं अवैध दारू झाली, अशा ठिकाणी सगळं संरक्षण माझ्या पश्चात. खरं तर मी ज्या वेळेला वरती काम करतो तर मी डोळे बंद करून प्रशासनावर विश्वास ठेवतो. मला वाटलं सुद्धा नाही की अशा पद्धतीचा सर्वसामान्य जनतेचा छळवाद चालू आहे आणि तो छळवाद ह्या असलेल्या तहसीलदारांनी केला आणि म्हणून आजपासून त्यांचा चार्ज हा कलेक्टरकडे जमा झाला. त्यांची गाडी जमा करून घेतली आणि त्यांनी तिकडे रजेवर पाठवले आणि त्यांची विभागीय चौकशी चालू झालेली आहे. शासन प्रशासन त्याची चौकशीनंतर काय निर्णय घेणार नंतरचा भाग. पण आमदार आणि जनता म्हणून या 5 लाख लोकांच्या व्यवस्थेच्या निमित्ताने माझी आग्रहाची भूमिका ही आहे, शिवभूमीचा आम्ही कदापिही अवमान सहन करणार नाही. काही जरी झालं तरी आज आम्ही गुन्हा दाखलच्या बाबतीमध्ये बसलोय. त्या ठिकाणी पोलीस स्टेशन गोडके आणि त्यांच्या सर्व सहकार्याने DYSP देसाई मॅडम यांनी त्या ठिकाणी असलेला त्यांच्या विरोधातला अर्ज हा दाखल करून घेतलेला आहे. आमदार साहेब, अर्ज दाखल झाला म्हणजे गुन्हा दाखल झालेला नाही. आपण टाळे ठोकणार होता, टाळे पण ठोकलेले नाहीत. तहसीलदारावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता 5:30 वाजलेले आहेत, अजून एक गुन्हा दाखल झालेला नाही. आपली भूमिका काय असेल? एक नवीन जी अमेंडमेंट आता कालच्या डिसेंबरच्या 2016ला आली, ती अमेंडमेंट आपल्याला आधी माहिती करून घेतली पाहिजे. मला सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की कायद्याची अमेंडमेंट अशी आलेली आहे, कुठल्याही इथून पुढच्या लोकप्रतिनिधी आणि असलेल्या शासकीय सेवेतल्या कुठल्याही अधिकाऱ्यावर या लोकसेवेच्या माध्यमातल्या 100 गुन्हा दाखल करायचा असेल तर त्याच्यावर त्याचे स्टेशन डायरीवर नोंद व्हायला पाहिजे. ती झाल्यानंतर तातडीने त्याचा मेल वरती तिथल्या जिल्हाधिकाऱ्याकडे गेला पाहिजे आणि त्याच्यावर तातडीने निर्णय करण्याची जी भूमिका आहे ती वरती प्रशासकीय असलेल्या कलेक्टरची आणि कमिशनरची आहे. अशा पद्धतीच्या असलेल्या त्या नियमनच्या असलेल्या जो अमेंडमेंट आली तर त्या असलेल्या लोक आयोगामधून आणि लोकप्रतिनिधी माध्यमातून 197 अन्वय 197(3) ह्या कलमाच्या द्वारे त्यांच्यासाठी आज मेलने हा संपूर्ण आपण अर्ज जो दाखल केला म्हणजे जे तक्रारदार आहेत त्यांनी जुन्नर तालुक्याचे आणि विषय म्हणजे 4ही पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आपण अर्ज जनतेच्या माध्यमातून गेलेले आहेत. निश्चित या तहसीलच्या बाबतीमध्ये लोक त्या ठिकाणी संवेदनशील झालेले आहे आणि तो अर्ज मेलने वरती गेल्यानंतर त्याच्यावरची ॲक्शन हे जिल्हाधिकारी करतील. गुन्हा 100% दाखल होईल. हा एक झाला प्रयोजनाचा भाग आणि दुसऱ्या बाजूने खाजगी पद्धतीने सुद्धा लोकांनी आता कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आशा होळकर यांची सुट्टी नाही. गुन्हा 100% दाखल होणार. शिवाय केवळ गुन्हा दाखल होणार नाही तर हे बेताल असलेल्या ह्या व्यक्तिमत्वाला आणि लोकशाहीचा ज्यांना आदर नाही, जनतेचा ज्यांना आदर नाही आणि भ्रष्टाचाराचं कुरण ज्यांनी ह्या जुन्नरमध्ये चालू केलं, अशा असलेल्या ह्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये असलेल्या माझ्या मायबाप जनतेच्या वतीने ही सगळी मंडळी आता त्यांच्या विरुद्ध निश्चितपणे अतिशय बेताल वक्तव्य केल्यामुळे आम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर 500 कोटी रुपयाचा आबरू नुकसानीचा दावा सुद्धा त्या ठिकाणी दाखल करतोय. म्हणजे याचाच अर्थ त्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. हा सर्व चार्ज आता प्रांताकडे आहे. उद्यापासून एक नवीन अधिकारी ते सप्लिमेंटली या ठिकाणी मदतीसाठी पाठवणार आहे आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये एक नवीन चांगला तहसीलदार येण्याची भूमिका आहे. नायब तहसीलच्या 2 जागा खाली आहेत. त्या नायब तहसीलदारच्या सुद्धा 2 जागा खाली आहेत. हे सुद्धा सांगायचं
तहसीलदारांनी जनतेच्या हितासाठी कष्ट केलं नाही, ही सुद्धा त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांनी जुन्नरच्या जनतेचा अपमान केलेला आहे. विरोधी पक्ष मात्र ह्या सगळ्या गोष्टीकडे बघ्याची भूमिका घेतोय. साहेब, काय वाटतं आपल्याला? विरोधी पक्ष आता सगळे एकत्र आलेत का? तर ते विरोधी पक्ष म्हणजे केवळ ॲडजस्टमेंटचे पक्ष आहेत, केवळ सेटलमेंटचे पक्ष आहेत. यांच्या ॲडजस्टमेंट, यांच्या सेटलमेंट ह्या जनता वारंवार पाहत आलेल्या आहेत. मला काही नवीन सांगावंसं वाटत नाही. हे सर्व चोर अधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणारी सगळी मंडळी आहेत. कारण आतापर्यंत मी यांच्या सर्वांच्या गमती पाहतोय, जनतेची गमती पाहतोय. तलाठीची मारहाण झाली नाही तरी तलाठीची बाजू विरोधकांनी घेतली, म्हणजे त्याला जनतेचा 5 लाखाचा कायवार नाही, त्यांना तलाठ्याचा कायवार. बघा आता न्याय न्यायचा कुठं? जो अधिकारी बेताल वक्तव्य करतो, डॉक्टर असलेल्या सरपंच बाई आण्याच्या त्यांना असं म्हणतो की तुम्हाला काय माझी वाकडी करायची ती करा. अरे ही भाषा आहे तुमची? आणि आशा असलेल्या तलाठ्याची बाजू कोण घेत आहे? म्हणजे आम्ही जबाब विचारायचं नाही, जबाब विचारलं तरी त्यांच्या संघटना एकत्र आल्या, माझ्या विरोधात गुन्हा दाखल चुकीचा केला. काय निष्पन्न झालं? त्याच्यामध्ये मी नील झालो, कुठंच काही आलं नाही. पण हे सर्व षडयंत्र माझ्या विरोधात रचलं झालं. हे विरोधकांचं काम आहे ना. दुसरी त्यांना असं नाही तसं, म्हणजे मैदानामध्ये शरद सोडणे माझ्या जनतेला ऐकत नाही, जनतेला मैदानामध्ये शरद सोडणे ऐकत नाही जनतेच्या माध्यमातून. तर काहीतरी नवीन नवीन रोज वेगळं करायचं. त्या मागच्या वेळेला दुसरा एक गुन्हा सीओचा झाला, त्या सीओच्या बाबतीमध्ये सुद्धा सीओच्या मागं लागले आरतीचं ताट घेऊन आणि घंटी वाजवत बसले विरोधक. काय म्हणतात त्यांना? तुम्ही आमदारावर कुठल्या प्रसंगी जास्तीत जास्त मोठा गुन्हा दाखल करा. का तुम्हाला झोप नाही? तुम्हाला शिवभूमीचा विकास करायचा नाही का? तुम्हाला केवळ सत्ता पाहिजे फक्त कशासाठी? तर ॲडजस्टमेंट आणि त्या ठिकाणी केवळ नुसतं पैशाचं प्रयोजन करायला. तिसरी गोष्ट अशी आहे, खोलवाटच्या प्रकरणामध्ये मी इथं निवडणूक लढवतोय नगरपालिकेची. मी वास्तव्याला जुन्नरमध्ये आहे. रेकॉर्डली जर पाहिलं तर माझी गाडी कधीही इकडून जुन्नरच्या बाहेर पडलेली नाही. मी तिथं वास्तव्याला आहे, मुक्कामाला आहे, रोज सकाळी मॉर्निंग वॉकला आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा तिथं त्या लोकांना हाताशी धरायचं. जो शेतकरी नाही, जो मटका किंग आहे, जो जुगार खेळतो, ज्याने अख्ख्या इस्टेटची सत्यानाश केला, अशा माणसाला पोच देऊन शरद सोनवणेचं नाव ज्या वेळेला एका व्यक्तीने त्या ठिकाणी घेतलं जबाबदार, अनेक वर्ष ज्यांचं व्यक्तिमत्व राजकारणाच्या कुटुंबात राहिलं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांची जर चौकशी केल्यानंतर वाणी साहेब त्यांनी जाहीर माफी मागितली की माझ्याकडून चुकून आमदार साहेबांची बदनामी झाली. याचाच अर्थ असा आहे, विरोधकांना या सगळ्या गोष्टीमध्ये काय आनंद मिळतोय. पण एक लक्षात ठेवा, जुन्नर तालुक्याची जनता ही शिवभूमीच्या प्रामाणिकतेच्या असलेल्या मूळ तंत्राला मानणारी आहे. आणि हा मूल मंत्र हे सांगतो की अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधामध्ये किंवा चुकीचा वागणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर निश्चितपणे हा असलेला आम्ही सर्व एकजुटीचा पायंडा आहे, हा निश्चितपणे आग्रह करू. परंतु विरोधकांच्या या सगळ्या घाणेरड्या प्रवृत्तीला आम्ही आणि आमची जनता भीक घालणार नाही. आमदार साहेब, प्रशासनाने तहसीलदारांना पाठीशी घालून जर गुन्हा दाखल केला नाही तर आपली भूमिका काय असेल? मला असं वाटतं गुन्हा दाखल होईल. जर त्याच्यातून नाही झाला गुन्हा दाखल तर त्याच्यानंतर मग जनतेचा एक मोठ्या पद्धतीने आम्ही एक संमेलन त्या ठिकाणी घेऊ, या ठिकाणी सर्वचा एक दरबार भरू आणि त्याच्यातून निश्चितच शासनाला जाग येईल किंवा ह्या प्रशासनाला उत्तर जाईल चुकीचं काम करणाऱ्या माणसाचं. त्याचं निश्चित त्या वेळेला आम्ही धोरण ठरवलं जाईल. सर्व कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना, शिवभूमीच्या वंदनीय सर्व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्याचं धोरण ठरवलं जाईल. सरकारी कर्मचारी आपण जनतेचे सेवक आहोत याचं भान नसल्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर आहेत. आशा होळकर यांच्या बेतल वक्तव्यामुळे जुन्नरची जनता त्रस्त आहे. प्रशासनाने जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर भविष्यकाळामध्ये हे प्रकरण अधिक वाढू शकतं. प्रशासनाने याची योग्य दखल घ्यायला हवी. कॅमेरामॅन लक्ष्मण दातकळेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर.